आजचा दिवस आहे रामनवमीचा. कुठला दिवस आहे? रामनवमीला आपण काय केली? सकाळी पूजा केली रामांची. रामाचा आजच्या दिवशी काय झाला? जन्म झाला, म्हणून रामनवमी उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला यापूर्वी राम कथा ऐकवण्यात आल्या आहेत. तुमच्या गोष्टीवाले आजोबा जे आहेत, तुम्हाला गोष्टी सांगून त्यांनी आतापर्यंत खूप रामकथा, रामांचा जन्म, रामांचे वडील, रामांचं काय वनवास वगैरे कसं सुरू झालं, काय हे त्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. तर नुसतं रामकथा ऐकून तुम्ही विसरून जायचं असतं का? तुम्ही ऐकलेल्या कथांमधून तुमच्या डोक्यांमध्ये काय आहे, किती उत्तरं तुम्ही बरोबर देता, ह्याचा आम्ही थोडासा पडताळा करणार आहे. ठीक आहे? मग श्री रामचंद्र प्रभूंचे वडिलांचं नाव काय आहे? कोण सांगू शकतं? एक जण हात वर करा लवकर, कोणीतरी हात सांगा. श्री रामचंद्र प्रभूंच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ. वा. आता इकडून मला या लोकांचं उत्तर पाहिजे. श्री रामचंद्र प्रभूंचे वडील दशरथ. दशरथांच्या हातून एकदा काहीतरी चूक झाली होती, कोणाची तरी हत्या झाली होती. कोण सांगेल कोणाची हत्या आणि कुठे झाली होती? श्रावणबाळ. कुठे झाली होती हत्या? जंगलात. रामायण ही कथा कोणी लिहिली होती? रामायण कोणी लिहिलेलं होतं? कोण सांगू शकता? महर्षी वाल्मिकी. व्हेरी गुड. तर अशा प्रकारे आता मी एक अजून शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर आजोबांकडे देतो. आजोबा तुम्हाला प्रश्न विचारतील आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहेत. श्रीरामाचे कुलगुरू वशिष्ठांच्या सांगण्यावरून राजा दशरथाने कोणता यज्ञ व कोणत्या हेतूने तो केला होता? पुत्रप्राप्ती या हेतूने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा आता प्रश्न उत्तराचा भाग मी आजोबांना सांगतो की तुम्ही ते विचारा, त्यांना प्रश्न विचारा. पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता राजाने, दशरथ राजाने. मग अग्निदेवतेने त्यांना आणि त्यांना खाण्यासाठी आणि राण्यांना खाण्यासाठी काय दिलं? बोल. पायस. पायस म्हणजे खीर. शाबास. राजा दशरथाच्या 3 राण्यांची नावं? पहिली कौशल्या, दुसरी कैकेयी, तिसरी सुमित्रा. शाबास. आता कोणत्या राणीच्या पोटी कोण जन्माला आलं? कोण सांगेल? व्हेरी गुड. कौशल्याच्या पोटी राम, कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्राच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न. कोणत्या ऋषींच्या गुरुकुलात श्रीराम व त्यांच्या बंधूंना शिक्षण घेण्याकरता पाठवण्यात आले? ऋषी वशिष्ठ. ऋषी विश्वामित्र. जोरात आवाज द्यायचा. ऋषी विश्वामित्र यांनी दशरथ राजाकडे काय मागणी केली? कोण सांगेल? यज्ञ रक्षणासाठी राम आणि लक्ष्मणाला माझ्यासोबत पाठवा अशी विश्वामित्र ऋषींनी मागणी केली. विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये चालू असलेल्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याकरता कोणत्या राक्षसांनी तिथे हल्ला केला? मारीच आणि सुबाहू.